तर यावेळी अनेक आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पण त्यासाठी सार्वजनिक बस सेवा देखील तितकीच सक्षम असावी अशी माफक अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केली आहे. पाहूया. जे की आम्ही पेट्रोल कमीच वापरतो सर. जिथं गरज आहे तिथंच आम्ही वापरतो. जे गरजेचं आहे ते तर शक्य नाही. हो, गरजेचं आहे ते आपलं अनिवार्य आहे. त्यामुळे वापरणं तर साहजिक आहे. सोनं नाहीतरी सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच गेलेलं आहे. त्याचा काही विषय नाही. आणि राहिला पेट्रोल आणि गॅसचा, डिझेलचा, तर तेवढी तुमची पब्लिक ट्रान्सपोर्ट बी कनेक्टिव्हिटी पाहिजे ना. नाही तर पर्याय शेवटी गाडीचाच राहतो. सगळ्यांनी मिळून तो थोडाफार प्रमाणात तरी फॉलो केला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे शक्यतो इलेक्ट्रिक बाईक वापरा, मेट्रो हो वापरा. बरोबर. कॉमन जे आहेत सगळ्या दुसरं सोनं खरेदी करणं का हे एक थिंकिंग. सोनं माझा वैयक्तिक विचार आहे. मी कधी सोनं खरेदी करत नाही. पेट्रोल कमी वापरा असं होऊ शकत नाही. जसं आता माणसाला प्रत्येकाला घर आवश्यकच आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा जसं आहे तसंच आपलं गाडी चालवल्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाही, जेवण होणार नाही. त्याशिवाय पेट्रोल तर गरजेचंच आहे. तरी पण आम्ही आव्हान पाळण्याची आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. काय साहेब आता भाव बी वाढले जास्त, त्यामुळे काय परवडत नाही, काय नाही. आणि या झालं तर थोडंसं तरी गाडी चालवाच लागली दिवसभर. गरज आहे माहिती. हो, थोडं तरी गाडी चालवाच लागणार. पण महिला सोनं खरीदणं बंद करणार हे थोडंसं अवघड अवघड आहे. हो. भाव एवढा आहे सध्या, त्यानुसार तर आपण तेच केलं पाहिजे. आणि पेट्रोल इंधनाचं तर आपल्याला माहितीच आहे की तुटवडा आहे, म्हणून कमी वापरा. शक्यतो तुम्ही सार्वजनिक ट्रॅव्हल्सचा वापर करा.